आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। शिवसेनेची रोहा नगरीत गरुड झेप। रोह्याचा कायापालट करण्यात शिवसेना कटिबद्ध। ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे। रोहा शहरामध्ये सत्ता नसताना देखील तसेच रोहा हे शहर अलिबाग मतदारसंघ कार्यक्षेत्रात येत नसताना देखील अलिबाग मुरुडचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नाने व ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या आग्रहाखातर रोहा शहरामध्ये 5 कोटींची विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रोहा नगरीमध्ये अतिशय दैदिप्यमान वातावरणामध्ये पार पडला। ज्या ठिकाणी आवश्यक आहे, गेली 25 वर्षे जिथे कोणत्याही प्रशासनाने किंवा राजकीय पक्षाने काम न केलेल्या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कामांचे भूमिपूजन आज माजी जिल्हा परिषद शिवसेना पक्ष प्रतोद मानसीताई दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला जिल्हा संपर्क प्रमुख संजीवनी नाईक, महिला जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर व असंख्य शिवसेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी तुफान खालूबाजाच्या नादावर रोहा शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी फटाक्यांची केलेली आतिषबाजी आणि JCB मधून केलेली पुष्पवृष्टी ही मिरवणुकीची वैशिष्ट्य ठरली। ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये अतिशय दिमागदार असे सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस एकच लक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे उद्दिष्ट शिवसेना जिल्हा कार्यकर्त्यांनी ठरवल्याचे दिसून येत होते। कार्यक्रमाच्या सरतेशेवटी महिला बाल कल्याण मंत्री कुमारी अदिती तटकरे यांची उपस्थिती झाली। यावेळेस बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की रोह्याच्या विकास कामांमध्ये सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन काम करतात हे खरोखरच समाधानकारक आहे। सरतेशेवटी आलेल्या प्रत्येक रोहावासियांना तसेच शिवसैनिकांना रोहा शिवसेना तालुका प्रमुखांकडून शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम अशी सोय करण्यात आली होती। रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।